नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्रात व्यक्तिमत्व या टॉपिकबद्दल माहिती घेणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर मानवी जीवनामध्ये अनेक व्यक्ती भेटतात. त्यातील प्रत्येक व्यक्ती तिच्यातील वेगळेपणामुळे व काही विशेषत्वामुळे लक्षात राहते. हे वेगळेपण व विशेषता ही तिच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असते. म्हणजेच काय तर व्यक्तीच्या विचार करण्याची सवयी, विचार प्रकटन, वृत्ती, विशेषण लक्षणे, अभिरुची आणि स्वतःविषयीचे तत्वज्ञान यांचाही समावेश व्यक्तिमत्वामध्ये काय होत असतो. म्हणजेच काय आपण म्हणत असतो नेहमी की जेवढ्या व्यक्ती असतात तेवढे ते वेगळे असतात. म्हणजेच काय, व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती म्हणजे व्यक्तिमत्व हे असते. पुढे पाहू तर पर्सोना म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे मुखवटा ते मूळ प्रवृत्ती. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी हा शब्द केवळ बाह्यरूप पुरता मर्यादित नाही, तर तो एका गुंतागुंतीच्या यंत्रणेचा दर्शनी भाग आहे. मूळ शब्द म्हणजे पर्सोना. पर्सोना हा लॅटिन मुखवटा आणि परस्पॉन हा ग्रीक शब्द असून तो ग्रीक मुखवटा म्हणून वापरला जातो. तसेच परस्यूम जो आहे तो डोके आणि चेहरा यासाठी वापरला जातो. आणि त्यानंतर परसुना हा शब्द स्वतःपाशी असलेला म्हणून वापरला जातो. तर पर्सोनेर हा शब्द लॅटिन वाक्प्रचाराच्या मधून आवाज काढणे या सर्व शब्दांपासून पर्सोना हा शब्द काय झालाय, तयार झालेला आहे. पुढे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिमत्व. तर व्यक्तिमत्वावर अनेक मानसशास्त्रज्ञांनी अनेक व्याख्या केल्या. तर त्यातल्या काही महत्त्वाच्या अशा 5-6 व्याख्या ज्या आहेत त्या परंतु प्रत्येकाने एकाने व्याख्या केली आणि त्याच्यावर दुसऱ्याने आक्षेप घेत वेगवेगळे प्रकारे त्यांचे आक्षेप होत नंतर त्याची काही एक सर्वसमावेशक अशी एक नंतर व्याख्या तयार झाली. तर पहिले जे 5 महत्त्वाच्या ज्या व्याख्या होत्या तर त्यांच्या पाहूया आपण. तर पहिले झाले सर्वसंग्राहक म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वसंग्राहक व्यक्तिमत्व. तर व्यक्तिमत्व म्हणजे अनेक घटकांची प्रतिसादांची गोळाबेरीज. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, उदाहरणार्थ मॉर्टन प्रिन्स यांची ही व्याख्या आहे की त्यांनी म्हटलं की व्यक्तिमत्व म्हणजे अनेक घटकांच्या प्रतिसादाची गोळाबेरीज. ही सर्वसंग्राहक अशी त्यांची एक व्याख्या होती. तसेच वॉरन यांची व्याख्या काय आहे, तर वॉरनचं म्हणणं आहे की व्यक्तीचे ठळकपणे वेगळेपण दर्शविणाऱ्या बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक व शारीरिक वैशिष्ट्यांचे एकात्म संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. असे त्यांचे एकात्म प्रकारामध्ये त्यांनी वॉरन यांनी सांगितले आहे. त्यानंतर चढत्या श्रेणीच्या प्रकारामध्ये त्यांनी एक व्याख्या नाही केली, परंतु एक निश्चित नुसतं सांगितलं आहे की स्वच्या विविध पातळ्यांचे सीमांकन म्हणजे व्यक्तिमत्व. तर असे कोण म्हटले, तर ते विल्यम जेम्स यांनी म्हटले आहे. तसेच चौथं म्हणजे समायोजन. तर समायोजन म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन करण्याच्या सवय प्रणालीचे एकत्रीकरण होय म्हणजेच व्यक्तिमत्व. अशी व्याख्या कोणाची आहे, तर केम्प्स यांची आहे ती व्याख्या. आणि विशेषीकरण. तर विशेषीकरण म्हणजे काय, तर विशेषीकरण म्हणजे व्यक्तीतील वेगळेपणा दर्शविणारा व विशिष्ट आराखडा या सुसंघटित प्रक्रियांचे संतुलन म्हणजेच व्यक्तिमत्व होय. असे कोण म्हटलं, तर असे शोएन म्हटलेले आहेत. शोएन यांनी ही व्याख्या तयार केली होती. तशीच एक अजून महत्त्वपूर्ण व्याख्या आहे वॉटसन यांची. तर त्यांचं मत आहे की व्यक्तिमत्वाला जैविक देणगीपासून व्यक्तीचे जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजेच काय, व्यक्तिमत्व. अशी वॉटसन यांची व्याख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वॉटसन यांची व्याख्या TETच्या पेपरमध्ये आली होती. तर पुढचं पाहू आपण. तर सर्वसमावेशक व्याख्या गार्डन ऑल्पोट यांची धरली गेली. तर ती व्याख्या होती की व्यक्तिमत्व म्हणजे स्वपरिस्थितीशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत ठरणारी, वर्तनाला चालना देणारी व शरीर व मानसिक प्रक्रियांची गतिशील संघटना म्हणजे काय, व्यक्तिमत्व. गतिशील संघटन म्हणजेच काय, तर व्यक्तीचे जे शारीरिक आणि मानसिक जे उत्क्रांती होतात त्यातून वर्तनाला प्रेरणा मिळणे आणि त्या होत असलेल्या बदलांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच गतिशील संघटन होय.
शारीरिक मानसिक यंत्रणा म्हणजेच सवयी, भावना, मूल्य आणि कृती यांची एकत्रित प्रणाली. आणि स्वपरिसराशी विशेष समायोजन साधने म्हणजेच परिस्थितीशी उत्स्फूर्त व सर्जनशील समरसता, म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे आणि त्यातून स्वतःला निर्माण करता आलं पाहिजे, असे व्यक्ती पुढे जाऊ शकतात. म्हणून स्वपरिस्थिती विशेष समायोजन करणारे व्यक्ती, त्यांचं व्यक्तिमत्व. पुढे तर व्यक्तिमत्वाचे स्वरूप कसे असते, तर व्यक्तिमत्वाचं आता आपण जसं पाहिलं गतिशील संघटन म्हणजे मानसिक व शारीरिक सर्व गोष्टींचे एक पुढे जाणारी प्रेरणादायी त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तता आणि नंतर त्यावर सर्व गतीवर काय करायचं स्वतःचं एक कंट्रोल असणं, म्हणजे सर्व क्रियांवर एक संघटन तयार झालं पाहिजे. आणि तसेच शारीरिक मानसिक यंत्रणांवर नियंत्रण, परिसराशी विशेष समायोजन. जर व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीचं चांगलं असतं तो परिसराशी किंवा विशेष समायोजन करू शकत असतो. वैशिष्ट्यपूर्ण बाबी असतात त्या व्यक्तीमध्ये. तसेच एकात्म स्वरूपी असतो. समाजावर अशा व्यक्तीचा काय होत असतो, प्रभाव पडत असतो. चरित्राला महत्त्वाचे स्थान असते. तसेच स्वभाव धर्म, त्या व्यक्तीचा स्वभावच असा असतो की परोपकारी असतो किंवा काहीतरी एक गुण असतो त्या व्यक्तीमध्ये. तसेच बुद्धीला महत्त्वाचे स्थान. एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता एवढी जास्त असते की व्यवस्थित असते, चांगले असते की तो त्या बुद्धीच्या जोरावर खूप मोठ्या पोस्टवर जाऊ शकतो. अशा प्रकारचे हे काय आहे, व्यक्तिमत्वाचे स्वरूपाचे काही मुद्दे आहेत. तर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे काही घटक पाहू पुढे. तर व्यक्तिमत्वाच्या स्वरूपानंतर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक. तर व्यक्तिमत्वावर 2 घटक परिणाम करतात, जैविक, अनुवंशिक किंवा वैयक्तिक घटक आणि बाह्य घटक. म्हणजे आंतरिक जैविक घटक आणि बाह्य आणि सामाजिक घटक. तर जैविक घटक म्हणजे शरीर रचना, अंतर्स्राव ग्रंथीतून पाझरणारा स्राव, विविध क्षमता, बुद्धिमत्ता आणि अनुवंश. तर पुढे पाहूया. तर व्यक्तिमत्वावर काय, शरीर रचनेचं, तर शरीर रचना प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते, तर त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभावही बदलत असतो. तसेच अनुवंशाचा काय परिणाम होत असतो ते देखील पाहूया. तर व्यक्तिमत्व विकासाचं मूळ सूत्र म्हणजे अनुवंश आणि परिसर. म्हणजेच मनुष्य हा अनुवंश आणि परिसराच्या गुणाकाराचं फलित आहे. अनुवंश हे बीज आहे, तर बीज रुजवण्यासाठी आवश्यक असणारी जमीन म्हणजे परिसर असतो. परिसर म्हणजे आजूबाजूचे वातावरणामुळे काय होत असतं की व्यक्तीचे एक व्यक्तिमत्व तयार होत असतं, त्याचा विकास होत असतो. तर व्यक्तिमत्वाचं अनुवंशामध्ये ग्रेगर मेडलचे जैविक वाटपाचे नियम हा 1860 साली त्यांनी तयार केला होता, ज्यामध्ये टीपीनन यांच्या मते जन्मजात स्वभाव आणि शारीरिक गुणवैशिष्ट्य हा विकासातील सर्वात पक्का आणि महत्त्वाचा पाया आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 25% हे पणजी पंजोबा व अन्य पूर्वज यांच्याकडून काय होतं, अनुवंशाचे घटक येतात. त्यानंतर 25% आजी आजोबाकडून असतात आणि 50% हे आईवडिलांकडून येतात एका व्यक्तीकडे. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता की 25% कोणाकडून आले, पणजी पंजोबाकडून आले, आणि 25% आजी आजोबाकडून आणि 50% आईवडिलांकडून. अशा प्रकारे अनुवंशाचं हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत असतं. पुढे जाऊया. तर अनुवंशातून नेमकं काय संक्रमित होतं, तर अनुवंशातून शरीर रचना म्हणजे रंग, आकार, उंची आणि आयुर्मान हे संक्रमित होत असतं. तसेच बुद्धिमत्ता, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारी बौद्धिक क्षमता. तसेच स्वास्थ्य पण काय होत असतं, एका पिढीकडून दुसरी पिढीकडे संक्रमित होतं. यामध्ये गर्भधारणेच्या वेळेचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हे बालकाचा विकास ठरविते. तसेच बालकाचा स्वभाव म्हणजेच टेम्परेचर, जन्मजात प्रवृत्ती जी केवळ शिक्षक किंवा पालक पूर्णपणे काय बदलू शकत नसतात. शिक्षक आणि पालक हे काय बदलू शकत नाही. जन्मजात प्रवृत्ती जी असती बालकाची ती शिक्षक आणि पालक पूर्णपणे बदलू शकत नाही. थोड्याफार प्रमाणात बदलू शकतात पण पूर्णपणे बदलू शकत नाही. पुढे पाहू. तर अंतःस्राव ग्रंथी म्हणजे व्यक्तिमत्व व अंतःस्राव ग्रंथीचा देखील काय होतं, त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणजेच अंतर्गत रासायनिक यंत्रणा अंतःस्राव ग्रंथी शारीरिक रचने पलीकडे जाऊन या ग्रंथींमधून पाझरणारे स्राव व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनावर आणि मानसिकतेवर थेट नियंत्रण करतात. म्हणजे मस्तिष्क ग्रंथी तुम्ही इथे पाहू शकता कोणत्या ग्रंथी आहेत, तर मस्तिष्क ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी आणि जनन ग्रंथी या 4 ग्रंथींचा प्रभाव हा व्यक्तिमत्वावर होत असतो.
तर कसा होतो ते पाहूया. तर रासायनिक संतुलन आणि वर्तनावरील परिणाम. तर ग्रंथी त्यांचा अतिस्राव झाला आणि कमी स्राव झाल्यावर काय परिणाम होतो. तर मस्तिष्क ग्रंथीचा अतिस्राव झाला असता ते अनैसर्गिक वाढ होते आणि धिप्पाडपणा येतो. तर कमी स्राव झाला असता व्यक्तीमध्ये काय होतं, बुटकेपणा येतो किंवा वाढ त्याची खुंटते. तसेच कंठस्थ ग्रंथी ह्या महत्त्वाकांक्षी आणि अस्थिरता व चंचलता निर्माण करतात. तर कमी स्राव झाला असता मंदपणा आणि आळशीपणा निर्माण होतो. आणि वृक्कस्थ ग्रंथीचा अतिस्राव झाला असता भावनिक स्थिरता व पौरुषत्व आरोग्य निर्माण होते. तर कमी स्राव झाला असता अशक्तपणा, चिडचिडेपणा व विस्मरण निर्माण होते. जनन ग्रंथीचा आक्रमकता, कामवासना अधिक निर्माण होते. तर व कमी स्राव झाला असता कला क्षेत्रात अधिक आवड आणि कामवासना कमी निर्माण होते. अशा प्रकारे ज्या काही ग्रंथींचा स्राव आपल्या शरीरामध्ये होत असतो त्याप्रमाणे व्यक्तीचे वर्तन हे किंवा व्यक्तिमत्व हे घडत असते. तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे हे बाह्य किंवा सामाजिक घटक देखील असतात. त्यामध्ये कुटुंब, शाळा, समाज व संस्कृती, मित्र व शेजार, भौगोलिक परिस्थिती, मनोरंजनाची साधने आणि प्रसारमाध्यमे यांचा देखील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काय होत असतो, परिणाम हा होत असतो. पुढे पाहूया. तर व्यक्तीच्या विकासाचे घटक कोणते. तर व्यक्ती विकासाचे मध्ये 3 महत्त्वाचे घटक मानले जातात. तर कुटुंब, शाळा आणि समाज. तर कुटुंब, शाळा आणि समाज याचा काय होतो की व्यक्तीच्या विकासावर काय होत असतो, परिणाम हा होत असतो. तर कुटुंबाचा काय परिणाम होतो. तर घर किंवा कुटुंब हाच मुलाचा पहिला सामाजिक परिसर असतो. मुलांच्या मनावर कौटुंबिक परिस्थितीचा काय असतो, गाढ प्रभाव पडत असतो व त्याच्या व्यक्तिमत्व जडणघडण हे कुटुंबातच होत असते. त्यामुळे मातेकडून मिळणारे प्रेम व कुटुंबातील वातावरण संघर्षयुक्त की मोकळे आहे हे यावरूनच कळत असते की एखाद्या म्हणजे कुटुंबाची स्थिती कशी आहे, चांगली आहे किंवा वाईट आहे, पालकांची प्रवृत्ती कशी आहे, दडपशाहीची आहे, कशी थिलता देतात आणि मुलाकडून एखादी चूक झाली तर ते मुलाशी कसे वागतात किंवा प्रेमाने त्याला व्यवस्थित कुटुंबामध्ये प्रेम मिळतं की नाही, पाल्याकडून त्या कुटुंबाच्या व्यक्तींच्या काय अपेक्षा आहे आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कशा प्रकारे दडपशाही करताय का त्रास देत आहे का नाही पूर्ण झाल्या अपेक्षा तर त्या कशा प्रकारे रिॲक्ट करतात, या सर्व गोष्टींचा परिणाम हा काय असतो, कुटुंबाचं वातावरण त्यावर तसं तयार होत असतं आणि त्याचा परिणाम हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काय होत असतो. त्यामुळे देखील व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे काय असते, बनत असते. म्हणजेच काय तर एखाद्या ठिकाणी शिस्तीचा बडगा किंवा आहे का, शिथिलता आहे, पालकांच्या पाल्याच्या कृतीचे स्वारस्य आहे का नाही आहे, मुलांच्या चुकांकडे कसे पाहिले जाते, या सर्व गोष्टींचा मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या विकास त्यावरच अवलंबून असतो. जर चांगलं कुटुंबाचं वातावरण असेल तर मुलाचा आदर्श, जीवनविषयक कल्पना आणि अभिवृत्ती यावरही कुटुंबाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तर पुढचं पाहू आता शाळेचा काय प्रभाव पडतो व्यक्तिमत्वावर. आता शाळेचे वातावरण कसे, तेथील शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसे आहे, अभ्यासपूरक व अन्य उपक्रम त्या शाळेमध्ये राबवले जातात की नाही, शिक्षकाचे गुणदोष म्हणजे काही शिक्षक खूप त्रास देतात किंवा काही शिक्षक चांगले असतात, काही शिक्षक वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून शिकवतात. त्या शिक्षकांच्या गुणदोषांचा देखील काय होत असतो, विद्यार्थ्यावर हा परिणाम होत असतो. अभ्यासक्रम कोणता आहे, जुना आहे, नवीन आहे की अद्ययावत अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमाचा देखील काय होत असतो, विद्यार्थ्यावर परिणाम होत असतो. अध्यापनाच्या पद्धती कशा आहेत, मनोरंजनाच्या सोयी आहेत की नाही, या सर्व गोष्टींचा या शाळा या घटकांमधून काय होत असतो की व्यक्तिमत्वावर, व्यक्तीच्या म्हणजेच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर काय होत असतो, याचा देखील परिणाम होतो आणि यातून देखील विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व काय होत असते, घडले जात असते. म्हणजेच शाळेचे सामाजिककरण हे शाळेतूनच सुरू होत असते. मनावर संस्कार हा शाळेतून होत असतो. त्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी म्हणून शालेय वय हे संस्कारक्षम वय म्हणून शाळेचा प्रभाव हा काय असतो, महत्त्वाचा ठरतो. तर पुढे जाऊ आता समाजाचा काय प्रभाव असतो.
तर आता समाज म्हणजे सामाजिक रूढी म्हणजेच काय, व्यक्ती ज्या समाजात वावरते त्या सामाजिक वातावरणाचा परिणाम हा व्यक्तिमत्वावर होत असतो. म्हणजेच सामाजिक रूढी, परंपरा, संस्कृती, सामाजिक बंधने, जातव्यवस्था, समाजातील आदर्श व्यक्ती कशा वागतात, राजकीय तत्वज्ञान काय आहे, समूह संपर्क साधने कशी आहेत, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, शेजारचे लोक कसे आहेत. जर चांगलं शेजार म्हणतात ना की चांगले शेजारी व चांगले मित्र असतील तर तो व्यक्ती देखील काय होतो, पुढे जातो. परंतु जे एखादे चुकीच्या मित्र परिवारात जोडला गेला तर तो देखील काय होतो, चुकीच्या मार्गाला जातो. समाजातील चालरीती, अंधविश्वास याचा देखील काय होत असतो, व्यक्तिमत्वावर हा परिणाम हा होत असतो. त्यानंतर पुढे जाऊया. त्यातूनच व्यक्तीचे काय होत असते, व्यक्तिमत्व हे घडत असते. तर यातूनच नंतर व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण ठरवले जाते. तर व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण कशा प्रकारे होते ते देखील आपण पाहूया. तर 3 प्रमुख दृष्टिकोन आहे. गुंतागुंतीची मानवी स्वभावाचे मापन करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी 3 वेगवेगळ्या भिंगातून मानवाचे वर्गीकरण केले आहे. पहिला म्हणजे कायिक दृष्टिकोन शेल्डर यांचा, मानसिक दृष्टिकोन कार्ल युग यांचा आणि सामाजिक दृष्टिकोन हे स्प्रेंजर यांचा. पुढे जाऊया. वर्गीकरणाचे तुलनात्मक तक्त्यामध्ये शेल्डर यांचे शरीररचना तर प्रमुख लक्षणे. शेल्डर यांची शरीररचना, आधार, शरीररचना, प्रमुख प्रकार व प्रमुख लक्षणे. स्थूल प्रकृतीच्या व्यक्ती ज्या असतात त्या सुखवासी आणि बहिर्मुख असतात. पेदार प्रकृतीच्या व्यक्ती ज्या त्या उत्साही आणि आक्रमक असतात. सडपातळ व्यक्ती या एकलकोंडा अंतर्मुख असतात. त्यानंतर कार्ल युग यांच्या मते मानसशास्त्रीय त्यांनी 2 प्रकार सांगितले व्यक्तीचे. अंतर्मुख व्यक्ती ह्या स्वयंकेंद्रित, भावनाप्रधान आणि संकोची असतात. तर बहिर्मुख व्यक्ती या समाजप्रिय आणि कृतीप्रवण आणि बोलकी असते. तर स्प्रेंजर यांच्या मते मूल्यावर आधारित त्यांनी व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी सैद्धांतिक आणि व्यवहारवादी, सौंदर्यवादी आणि सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारे त्यांनी व्यक्तीचे काय केलेलं आहे, वर्गीकरण हे केलेलं आहे. तसेच रेमंड कॅटल यांनी गुणतत्व स्पेक्टरच्या आधारे व्यक्तीचे वर्गीकरण केले आहे. त्यांनी सांगितलं होतं की व्यक्तीच्या परिस्थितीशी विशिष्ट परिस्थितीशी व्यक्ती कशी वागेल याचा अचूक अंदाज म्हणजे काय, व्यक्तिमत्व. कॅटेलची व्याख्या आहे की विशिष्ट परिस्थितीशी व्यक्ती कशी वागेल याचा अचूक अंदाज म्हणजे व्यक्तिमत्व. मग व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसं आहे, तर बहिर्मुख आहे का अंतर्मुखी आहे, बुद्धिमान आहे का मूर्ख आहे, वास्तववादी आहे का आदर्शवादी आहे, ध्येयवादी आहे का निराशावादी आहे, संवेदनशील आहे का भावना शून्य आहे, स्वावलंबी आहे का परावलंबी आहे. म्हणजे अशा प्रकारे व्यक्तीचे व्यक्तिमत्व देखील कॅटल यांनी अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केले आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस मूल हे शाळेमध्ये शिकत असते त्यावेळेस या सर्व व्यक्तीचे व्यक्तिमत्व बदलण्यामध्ये म्हणजे थोड्या पूर्णपणे बदलू शकत नाही, परंतु बऱ्याच अंशी जर विद्यार्थ्याचे चांगल्या प्रकारचे शिक्षक मिळाले, चांगली शाळा आणि कुटुंबात शाळा, घर, कुटुंब या आणि समाज याच्या व्यक्तिमत्वावर फार परिणाम होत असतो. तर यात शिक्षकाची भूमिका कशी असते ती पाहू. तर शिक्षक हा सहानुभूती आणि सुसंवादी असायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्याशी प्रेमाने वागून त्याच्याशी योग्य संवाद साधणारा असायला पाहिजे. तसेच नैतिक मूल्य आणि सामाजिक मूल्य म्हणजेच तो नैतिक मूल्य आणि सामाजिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार आणि जबाबदारीची जाणीव रुजवणारा हवा. सुप्त गुणांचा विकास करणारा म्हणजे विद्यार्थ्यातील कलात्मक गुणांना ओळखून त्यांना आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक हवा. तसेच सामाजिक जाणीव आणि प्रबोधन म्हणजे समाज विघातक दुष्परिणामांची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांना जागृत करणारा शिक्षक हवा. तसेच सामाजिक जाणीव आणि प्रबोधन, समाज विघातक दुष्परिणामांची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांना जागृत करणारा हवा. त्यानंतर अपयशात प्रोत्साहन म्हणजे अपयश झाले तरी खचून न जाता विद्यार्थ्यांना पुन्हा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करणारा असा शिक्षक हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. तर हा शेवटचा आहे.
तर निष्कर्ष काय लागला यातून, तर व्यक्तिमत्वाचा संपूर्ण आराखड्यातून असा निष्कर्ष लागतो की व्यक्तिमत्व हा कोणताही एक सुटा घटक नाही, तर मेडलचा अनुवंश, ग्रंथीचे रसायन आणि परिसराचे आव्हान आणि कॅटलचे गुणविशेष या सर्वांच्या एकत्र गुंफणीतून जो अंतिम मुखवटा तयार होतो तोच आपला स्व असतो. म्हणजे बायोलॉजी प्लस एन्व्हायरमेंट प्लस ट्रिट्स इक्वल टू पर्सन. म्हणजेच मुखवटा म्हणजे द पर्सन म्हणजे गुणविशेष, अंतस्राव, ग्रंथी आणि अनुवंश यातून काय होतं, व्यक्तीचा हा मुखवटा म्हणजे व्यक्तिमत्व काय होत असते, तयार होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा, व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. धन्यवाद.